तुम्हीसुद्धा योगाभ्यासाला सुरुवात करत आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी प्रणाली, एक सर्टिफाईड योगा ट्रेनर. स्टे फिट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी योग हा अत्यंत उपयुक्त आहे, पण जर तुम्ही तो योग योग्य पद्धतीने नाही केला तर आपल्या शरीराला दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की योग करताना कोणती काळजी घ्यावी. टिप नंबर 1, योग हा नेहमी रिकाम्या पोटी करावा. नेहमी लक्षात ठेवायचे की जेव्हा तुम्ही योग करणार असता त्यावेळेला तुम्ही रिकामे पोटी असलं हवं किंवा काहीतरी हलका आहार घेतल्यानंतर करावा. आपला आहार झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर किमान 3 तासानंतर तुम्ही योग करणं हे योग्य असतं. त्यामुळे काय होतं माहिती आहे की आपलं शरीर हे हलकं राहतं आणि आसन तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. टिप नंबर 2, योग्य जागा निवडा. नेहमी तुम्ही जेव्हा योग करणार आहात ती जागा स्वच्छ, शांत आणि हवेशीर असली पाहिजे. जर ती जागा स्वच्छ, शांत आणि हवेशीर असेल तर तुम्ही खूप छान पद्धतीने योग करू शकता आणि तुम्हाला प्राणायाममध्ये सुद्धा खूप याची मदत होईल. योग करण्यासाठी आपलं मन शांत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अशी जागा निवडा जिथे खूप मोठा आवाज किंवा मोबाईल असेल, तिथून तुम्ही लांब असू शकाल. टिप नंबर 3, आरामदायक कपडे वापरा. योग करताना नेहमी सैल आणि आरामदायी कपडे घातले पाहिजे, जेणेकरून तुम्ही आसन हे व्यवस्थितरित्या करू शकाल. जर तुम्ही घट्ट कपडे घातले तर तुम्हाला आसन आहेत ते करताना काय होईल, थोडंसं अडथळे येऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी आपल्या शरीराला मोकळेपणाने हालचाल करता येईल अशी कपडे. जर तुम्ही सुती कॉटनचे कपडे वापरलेत तर खूप छान पद्धतीने तुम्हाला योगा हा करता येईल. टिप नंबर 4, शरीरावरती जास्त ताण देऊ नका. लक्षात ठेवा, प्रत्येक आसन हे आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. मुद्दाम जास्त ताणून स्ट्रेच करून करायचं नाही आहे आणि दुसऱ्यांची कंपॅरिझन करायचं नाही. कधी कधी काय होतं की खूप जाड लोकांचं स्ट्रेचिंगसुद्धा खूप व्यवस्थितरित्या फ्लेक्झिबल असतात, कारण ती त्यांची प्रॅक्टिस असते. आपण जसं रोज सराव करत जाऊ तसं आपली फ्लेक्झिबिलिटी वाढत जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीला जितकं फक्त स्ट्रेच होता येईल तितकंच व्हायचं आहे आणि हळूहळू त्यामध्ये आपण आपोआप फ्लेक्झिबल होत जाऊ. आपण जर जबरदस्तीने आसन केलं तर आपल्या शरीरातील स्नायूंनाही इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार योग करावा. टिप नंबर 5, श्वासावर लक्ष द्या. योगामध्ये श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित करणं किंवा श्वासोश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हळूहळू आणि खोल श्वास घ्यायचा आहे. श्वास रोखून कोणतंही आसन करायचं नाही आहे. टिप नंबर 6, वॉर्मअप आवश्यक आहे. योग करण्याच्या आधी तुम्ही वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे काय होतं की तुमची जी शरीर आहे ते लवचिक बनतं आणि दुखापतीचा जो धोका असतो तो कमी असतो. तुम्ही बघत असाल की कोणतेही स्पोर्ट्समन असतील किंवा ॲथलेट्स असतील, ते त्या ह्याच्यामध्ये जाताना किंवा स्टार्ट करताना किंवा कोणतीही बॉडी ॲक्टिव्हिटी करण्याच्या आधी वॉर्मअप हे केले जाते, जेणेकरून तुमची बॉडी आहे ती लवचिक होईल आणि जी काही पुढे दुखापत होणार असते ती सुद्धा थोडीशी कमी. टिप नंबर 7, आजार असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जर तुम्हाला कोणताही आजार असेल, म्हणजे हाय BP, शुगर किंवा एखादी कोणती दुखापत झाली असेल, तर तुम्ही तुमचा जे डॉक्टर असतील त्यांचा किंवा योग प्रशिक्षक असेल त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही आसन करू नये. नंबर 8, नियमित सराव करा. आपल्याला योगाचा फायदा तेव्हाच कळतो ज्यावेळेला तुम्ही तो नियमित कराल. योग हे मनासाठी आणि आपल्या शरीरासाठी उत्तम आहे, पण ज्यावेळेला तुम्ही ते रेग्युलर कराल त्यावेळेलाच समजेल की ह्याचा फायदा एक्झॅक्टली
काय आहे. त्यामुळे रोज थोडा तरी वेळ यासाठी दिलाच पाहिजे. योग हा फक्त व्यायाम नाही तर निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्यामुळे हे करताना योग्य काळजी घ्या आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग अनुभवा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्टे फिट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.